सर, आमच्याकडे सर्व काही आहे. पद आहे, पैसा आहे, प्रतिष्ठा आहे. पण आम्हाला बोलता येत नाही सर. धाडसाने भाषण करता येत नाही. मंच गाजवता येत नाही. संधी मिळते, परंतु त्या मंचावरती नाही, नाही, नाही म्हणून तिथे संधी आलेली सोडून द्यावी लागते सर. का मित्रांनो असं करताय? चांगला वक्ता बनणे फार अवघड आहे का? म्हणजे खूप मोठं म्हणजे तुमच्यावरती संकट आहे का? नाही आहे ना? तर मग अवघ्या काही कालावधीमध्ये तुम्ही चांगला वक्ता बनू शकता. अनेक जण बनलेले आहेत. मागील माझ्या 15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनेकांना मला चांगला वक्ता बनवता आलेला आहे. बरं, तुम्ही इथे यावंच असं नाही आहे, तर आता ऑनलाईन स्वरूपात सुद्धा आपला क्लास अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. आणि म्हणूनच मागच्या 15-20 वर्षाचा माझा अनुभव मी तुम्हाला द्यायला तयार आहे. परंतु तुम्हाला असं म्हणतात ना, की संधी हातात आल्यानंतर सुद्धा जर तुम्ही त्याचं सोनं करायला तयार नसाल, तर कोणीतरी मागून येणार आणि चांगलं ते स्वतःचं व्यक्तिमत्व लोकांच्या पुढे प्रभावीपणे मांडणार, चांगला वक्ता म्हणून समाजाच्या पुढे येणार, चांगला नेता म्हणून समाजाच्या पुढे येणार आणि आपण त्यांना पाहत राहणार. असं व्हायला नको. म्हणून आजच खालच्या क्रमांकावरती संपर्क करा आणि आपल्या स्वतःच्या आयुष्याची, आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाची एक प्रभावी लोकांच्या समोर मांडणी करायला पुढे या मित्रांनो.